आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कशाला फुकटची काळजी करतो? लागा तो पोलीस आहेस ना? बाकीच्यांना दम द्यायचं सोडून स्वतः साहेबाला घरी घेऊन आला। वैस लाज वाटते का तुला? आप्पा, आपल्या दारात कोण मरत असेल तर मी काय बघत बसू का? हा, पोलीस या नात्याने मी काहीतरी केलं पाहिजे ना। सुभाष तात्याने काय केलं असतं तर हा, मलाच तुम्हाला बेड्या ठोकायला लागल्या असत्या। ए, मला बेड्या ठोकतो? हिम्मत आहे की तुझी? बारका राहिला का त्यो? त्याच्या अंगावर धावून जात आहे। मोठं झालाय ना, समजाव त्याला। आता घराची जबाबदारी घे म्हणा खांद्यावर, समजाव। याच्याकडनं मला 2-1 लाख रुपये पाहिजे। धाकट्या भावचं लगीन आहे। याच्यासाठी तर मी 2 रुपये बी नाही देणार। 2 लाख लईच लांब राहिलं। आणि दुसरी गोष्ट, मी नाही याला भाऊ मानत। याच्या तोंडात बोळा कोण? आता जर काही नाही तोंड उघडलं ना, तुला हिथच आणीन मी। हा सुदिया, काय चाललंय तुझं? कशाला त्यांच्या नादाला लागतोय? तुला माहिती ना त्यांचा राग? तूच बारक्या बापाचा वयन वॉइस गप राखी जरा। जीव घेऊ दे माझा, पण मी काय आता पैसे देणार नाही। आप्पा, हे घ्या। हे काय? माझ्याकडनं लग्नासाठी मदत म्हणून राहू द्या। होणाऱ्या सुनेकडनं पैसे घ्यायला मी चिंधी नाहीये। आबरू आहे मला बी। फुले, हिला सांगून ठेव, पुन्हा पैसे घेऊन माझ्या समोर आली ना, हिथच लगीन मोडीन मी। हे चांगलंय। म्हणजे मी पैसे देत नाही तर माझ्या आवाज चढवायचा, आणि ही पैसे देते तर हिजाव बी आवाज चढवायचा। मी काय म्हणतो, तुम्ही कोणाकडून कशाला घेताय हो पैसे? ज्याला तुम्ही गोपाळ म्हणता ना, त्याच्याकडून घ्या ना 5 लाख रुपये। त्याच्याकडे आहेत 5 लाख रुपये। मी काय म्हणतो आप्पा, दादा शांत व्हा बर। भरल्या घरात अशी भांडणं बरोबर नाही वाटत। विषय पैशाचाच आहे ना, लागा तयारीला, करू काय तर। अरे पण पैसे कुठं आणायचं? आई, लय तामझाम नाही करायचा, साध्या पद्धतीने लग्न करू। लागा तयारीला, करू काय तर। असं कसं त्या लाली बरोबर लग्न करू? लालीच्या लग्नाचं लक्षण मला मागे नाही लागून घ्यायचंय। लवकरात लवकर कातळवडीतले पैसे घेऊन इथून पळून जायला हवं। एक वेळ हा देवी सिंग बाई सोडेल, पण पैसा कधीच नाही। आणि पैसा मिळावा म्हणून बाईला पण कधी सोडणार नाही। टेलर बाबू, ड्रेसेस हो गए सिल के? नाही, त्याला अजून 2-4 दिवस तरी लागतील। ठीक है, कोई जल्दी नहीं है। टेलर बाबू, क्या टेंशन है? क्या हुआ? अहो कसं सांगू तुम्हाला, सगळ्या गोष्टी माझ्या मनाविरुद्ध घडतायत। माझ्या आयुष्याचं माप सगळं चुकवलंय घरच्यांनी। क्यों? क्या हुआ? जबरदस्तीनं त्या लाली बरोबर लग्न लावून देतात माझं। मला नाही लग्न करायचं तिच्या बरोबर। कसं सांगू तुम्हाला, आता समजा आपल्या एखाद्या व्यक्तीवरती प्रेमच नाही तर लग्न कसं करणार सांगा बरं तुम्ही? पर आप एक बार घर पे बोल के देखिए ना कि आपको शादी नहीं करनी है। काहीच उपयोग नाही होत त्याचा। आमच्या आपण, मी लहान असताना आमचं लग्न ठरवून टाकलं। आता माझी इच्छा नसताना जबरदस्तीने ती लग्न करावं लागते। मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय, माझ्या या निर्णयामुळे त्या पोरीचं आयुष्य बरबाद होणार आहे। तिचं तात्या म्हणतात, म्हणजे लालीचा बाप म्हणतो की 15 लाख रुपये द्या, आणि आता माझ्याकडे 15 लाख रुपये बी नाहीत। कुठनं आणणार ना मी? पैसे असते तर ह्या सगळ्या कुटाण्यातनं सुटलो तरी असतो। वो कैसे? आता तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगावं लागेल। आमच्या आपण लालीच्या बापाकडनं 5 लाख रुपये घेतले आणि त्यावेळी आमचा टिळा झाला होता। आता तात्या काय म्हणतात,
की व्याजासकट त्याचे 15 लाख रुपये द्या, नाही तर माझ्या पोरीबरोबर लग्न करा. आता एवढे पैसे कुठून आणायचे सांगा बरं. टेन्शनच झालंय. आता काय गावात कोणी जीवाभावाचं पण नाही हो ज्याच्याकडे एवढे पैसे गेले. जे आहेत त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत, कुणाकडे मागू मी? आता तुम्ही हाय, तुमच्याकडे मागू शकत नाही ना. तुम्ही द्याल पण मी मागू शकत नाही. कसं मागणार? तुम्ही पाहुणे पडता ना. हाँ, और मेरे पास इतने पैसे है भी नहीं, पापा से लेने पड़ेंगे ना. और पापा पूछेंगे तो क्या बोलूंगी उनको, है ना? नाही बरोबर आहे की, कसं सांगणार ना. पण मी खरं सांगू का, तुम्ही मला पैसे दिले असते तरी मी नसते घेतले. घेऊच शकत नाही मी. आता काय तुम्ही म्हणाल, आपण मित्र आहे, तुम्ही माझ्याकडनं पैसे घेतले पाहिजे, पण ती मला पटत नाही. मग तुम्हाला वाईट वाटू शकता, तुम्हाला वाईट वाटल म्हणून मी पैसे घेऊ शकतो बरं का. पर मेरे पास है ही नहीं ना पैसे. टेंशन मत लीजिए आप. हो, टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. दिवसभर मी दुकानात बसणार टेन्शनचा चेहरा घेऊन. आता माझा टेन्शनचा चेहरा बघून कोण पैसे देईल का मला? जिथे कुठे? जीतू जी, वो वरुड़ करके कोई गांव है ना, वहां पे गए भाड़ा लेके. हाँ हाँ मैं चलूं तो फिर? हाँ, बाय. बाय. या गंगाने परत पैशांचा विषय नाही काढला. ही मुलगी सहजासहजी जाळ्यात नाही सापडणार. हिच्यासाठी वेगळं जाळं टाकावं लागेल. तुम्ही रात्री कुठे गेला होता? तुमचं बाहेर कुणावर प्रेम आहे का? मी काय विचारतीये, तुमचं बाहेर कुणावर प्रेम आहे का? असेल तर आत्ताच सांगा मला. चिठ्ठी लिहिते आणि मरून जाते. मरा मग, मरा एकदाच, संपवा विषय. सारखं तेच तेच तेच. कुठे जाणार मी? दुकानातच असतो, काम करत असतो. नाही कुणावर प्रेम माझं. तुम्हाला का सांगतोय मी? काय ऐकायचंय तुम्हाला हे सगळं? तसं असेल तर मग ठीक आहे, पण मग लग्नासाठी कुठून आणणार तेवढे पैसे? मी देऊ का? माझं ऐका, मी देते ते पैसे घ्या. लग्नाची जबाबदारी एकट्यावर नका घेऊ. हवं तर मी तात्यांशी बोलून पैसे घेते. हा, तुमच्या तात्याकडे आहेत का एवढे पैसे? मग त्यांना म्हणावं, जे आपल्याला पैसे मागतात ते मागू नका, माफ करून टाका आणि करा मला मोकळा एकदाच. माफ करा. असलं नाही ऐकणार आमचं तात्या. मग काय उपयोग आहे तुमचा? कशाला फुकटची काळजी करता हो? मग उगाच दिखावा. जा घरी जा. का सारखं चिडचिड करता हो? एकदा विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी तुम्हाला कसलाच त्रास होऊ देणार नाही. मी तुमच्या घरात तुमची बायको बनून एका कोपऱ्यात गरीब गाईसारखी राहीन. तुम्हाला कधीच काहीच विचारणार नाही. अगदी तुम्ही कोणाचा खून जरी करून आलात ना, तरी पण काय बोलणार नाही.